बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकत्रितपणे काही दिवसांची सुट्टी मिळाली व पुन्हा एकदा नव्या ऐतिहासिक ठिकाणी भेट देण्याचं ठरवलं. काही महिन्यापूर्वी अशाच एकत्रित सुट्ट्या मिळून आलेल्या. त्या सुट्ट्यांमध्ये आपण विजयनगरची राजधानी असलेल्या कर्नाटकातील वर्ल्ड हेरिटेज साईट हम्पीला भेट दिली होती. असेच पुन्हा एकदा जागतिक वारसा स्थळ असलेल्या चालुक्यांची राजधानी असलेल्या कर्नाटकातील बदामीला व्हिजिट करायचं आपण ठरवलं. कर्नाटकातील हे ऐतिहासिक शहर प्रसिद्ध आहे ते त्याच्या प्राचीन गुहा तसेच मंदिरांसाठी, आश्चर्यकारक वास्तुकलेसाठी आणि समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी. ही चालुक्यांची राजधानी होती ज्याचे पूर्वीचे नाव वातापी हे होते. 6व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात बांधली गेलेली मंदिरे, लेणी व बदामीचा किल्ला हे येथील प्रमुख आकर्षण आहे. चालुक्य राजवंश हा एक शक्तिशाली भारतीय राजवंश होता ज्यांनी 6व्या ते 12व्या शतकादरम्यान दक्षिण आणि मध्य भारताच्या मोठ्या भागांवर राज्य केलं. ते कला, वास्तुकला आणि प्रशासनातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी ओळखले जाते आणि कर्नाटकाच्या इतिहासातील त्यांना सुवर्णकाळ मानला जातो. हे राजवंश 3 संबंधित परंतु वेगवेगळ्या राजवंशामध्ये विभागले गेले. त्यात बदामी चालुक्य ज्याची स्थापना राजा पुलकेशिन प्रथम यांनी केली होती, तर पूर्व चालुक्याची स्थापना राजा पुलकेशिन द्वितीय ह्याचे बंधू कुब्ज विष्णुवर्धन यांनी वेंगीमध्ये केली व तिसरी राष्ट्रकूट राजवंशाच्या पतनानंतर कल्याणी चालुक्याचा उदय झाला. इसवी सन 973मध्ये राष्ट्रकूट सामंत तैलप द्वितीय याने राष्ट्रकूट राजा कर्क द्वितीय याचा पराभव करून कल्याणी चालुक्य राजवंशाची स्थापना केली. इतिहासकारांच्या मते हे बदामीच्या चालुक्यांशी संबंधित होते. यांनी कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांवर राज्य केले. यांची राजधानी कल्याणी हे होती, म्हणजेच आताचे कर्नाटकातील बसव कल्याण हे होय.